कुठे चाललंय तू? आपण मंदिरात आलोय. अरे ते सगळं तर मी ऐकलं, पण नुकताच गिव्हन इथे साप बघितला छोटासा. खूप भाग्यवान आहोत की आम्ही पालघरमध्ये जन्म घेतला, कारण पूर्ण महाराष्ट्रामध्ये कथा ही सगळीकडे होते, पण ही पहिली अशी कथा आहे जिथे 12 ज्योतिर्लिंग म्हणजे हम भगवान हमको खाली एक जरिया बनाते हैं, आपके नसीब में होगा। और कृपया गौरव करके इनके चैनल को सब्सक्राइब करिए, इनके वीडियो को लाइक कमेंट शेयर करिए। थैंक यू सो मच। थैंक यू सो मच। इस पंडाल को साफ सफाई से लेके और इसको सजाने तक का जो काम किया है। वर्ष काय करतोय? तर तुला कसं वाटतंय? म्हणजे आता आपण असं कथा ऐकतोय, इतके दिवसापासून येतोय, आता उद्या शेवटचा दिवस आहे परत. सांगितलं रुद्राक्षाबद्दल इकडे आहे ना जवळ, तर त्यांच्याकडे 1 पासून 14 मुगी सगळी ओरिजिनल रुद्राक्ष मिळतात आणि त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर. ओके ओके. हर हर महादेव. हर हर महादेव. बघा गिव्या इकडे अशी बसली खाली जेवायला, आणि मी पण बसतो इथे. हे मस्त लिहिलं आहे, इथं नाही लो थाली में वारतना जाय नाली में. बाबू हॅलो हाय हाय. तर तुला कसं वाटतंय? म्हणजे आता आपण असं कथा ऐकतोय, इतके दिवसापासून येतोय, आता उद्या शेवटचा दिवस आहे परत. खूप खराब वाटतंय की असं वाटतंय की काहीतरी मिसिंग होणार आहे उद्यापासून लास्टचा. वेलकम बॅक गाईज. तर आज आम्ही आलो तिकडे पालघरमध्ये फाउंडेशनमध्ये. माझा आवाज येत असेल तुम्हाला, ट्राय करतो मी जोरात बोलायला. तर पालघरमध्ये पहिल्यांदा शिवशक्ती सेवा फाउंडेशन यांनी शिवपुराण आयोजित केलं. ते इतक्या वेगळ्या पद्धतीचं आहे. 12 ज्योतिर्लिंग स्थापित करून आणि मग शिवपुराण केलं जातं. म्हणजे आजचा हा शेवटचा दिवस आहे. मी कथेमध्ये इतका गुंग होतो, गिव्या इतकी गुंग होती की सिन्सिअरली कथा ऐकत होती की ब्लॉग बनवायचा हे विचारच केला नाही. आज असं वाटलं की ब्लॉग करूया, दाखवूया. तुम्ही बघू शकता इथे टोटल 2000 चेअर्स आहेत आणि त्या पण कमी पडतात. बाहेरपर्यंत माणसं असतात आणि त्याला शिवशक्ती सेवा फाउंडेशन जे आहे ते छोटा कार्यक्रम म्हणतात, त्यांनी खूप मोठा कार्यक्रम केलेला आहे. आणि मला असं वाटलं की मी ते कव्हर करू आणि दाखवू आपल्या पालघरमध्ये. 12 ज्योतिर्लिंग ॲक्च्युली कसं असतं, प्रत्येकाच्या नशिबात नसतं की तुम्ही 12 ज्योतिर्लिंग जाणार आणि 1-2 ज्योतिर्लिंग फिरू शकतो. खूप रेअर आहेत की 100तून 2-3 जण असतील जे 12 ज्योतिर्लिंग जातात. ती शिवकृपा असते. तर आपलं भाग्य अजून तरी नाही, आपण एवढं आपल्या नशिबात होतं की 12 ज्योतिर्लिंग इथे स्थापित केलेली आहेत गुरुजींनी, आणि त्याच्यानंतर आपण शिवपुराण ऐकतोय. तर बस आता मी तुम्हाला दाखवतो की ते कशाप्रकारे अरेंजमेंट केलेली आहे. आज मी सकाळी आलो आहे, रात्रीचे पण सारे फुटेज मी कवर करीन आणि ह्या ब्लॉगमध्ये तुम्हाला दाखवेन. माफ करा, कारण की आम्ही ब्लॉग ॲक्च्युली पहिल्या दुसऱ्या दिवशीच बनवायला पाहिजे होता, पण काय माहीत काय असं आलंच ना डोक्यामध्ये. आम्ही म्हणजे माझ्या आलेलं की म्हणजे पहिल्या दिवशीच मी ब्लॉग करू, पण इकडे जेव्हा मी आली ना तेव्हा माझं मनच नव्हतं करत की म्हणजे मी दुसरी गोष्ट करू. म्हणजे ते कथेमध्ये मी महादेवांच्या कथेमध्ये इतकी गुंतून गेलेली ना की मला असं नाही वाटलं की मी थोडा वेळ टाईमसाठी पण ब्लॉग करून तुम्हाला सगळं दाखवू. तर सॉरी, पण काय करू. हर हर महादेव. आणि बघू शकता किती मोठं असं त्यांनी मंडप घातलेला आहे. हा जो टेंट आहे, पंडाल आहे, आणि इथे रोज आज 9वा दिवस आहे. इथे रोज 3-3.5 हजार माणसं जे आहेत ते भंडाऱ्याचा लाभ घेतात, प्रसाद घेतात. अनलिमिटेड भंडारा आहे आणि ते रात्रीचं 2 म्हणजे कितीही माणसं येऊ. तर शिवशक्ती सेवा फाउंडेशननी तशी अरेंजमेंट केलेली आहे. तुम्ही कितीही माणसं आलं पूर्ण पालघरचे तरी पण इकडे भंडारा रात्री 1-2 वाजता तरी चालूच असतो. तर तोही मी तुम्हाला रात्री आज दाखवीन. आणि तुम्हाला एक सांगू तर ना, म्हणजे 12 ज्योतिर्लिंग आहेत इथे. आणि काल जेव्हा कथा चालू होती, जेव्हा गुरुजी बोलले की इथे साक्षात शिव जे आहेत ते विराजित आहेत, म्हणजे ते सुद्धा इथे असतात. तर ते कसं काय, तर त्यांनी सांगितलं की रोज इथे साप येतो आणि साप एक दिवस येईल तर कोइन्सिडन्स असतो, दुसऱ्या दिवशी येईल आणि एक येईल तर ठीक आहे. ते 1, 2, 3 असे साप येत असतात. व्हिडिओज पण आहेत माझ्याकडे, मला दाखवलेले आहेत आणि व्हिडिओ तुम्हाला आम्ही शेअर करू. ते सगळं तर मी ऐकलं, पण नुकताच गिव्हन इथे साप बघितला छोटासा. महादेवांची कृपा आहे, मला दर्शन केलं महादेवांनी, असं सगळं आहे. ओके, तर हा ब्लॉग तुम्ही बघत राहा. आज मी सगळं कव्हर करीन, कशा प्रकारे कथा होते. कथामध्ये मी डिस्टर्ब करणार नाही, पण ट्राय करीन की किती मला कव्हर करता येईल.
आणि कशा प्रकारे अन्नपूर्णा भवन कशी अरेंजमेंट असते रात्रीची, काय लाईट्स आणि कशा प्रकारे कथा सांगितली जाते आणि कसे लोक त्या कथेचा आनंद घेत असतात. खूप भाग्यवान आहोत की आम्ही पालघरमध्ये जन्म घेतला, कारण पूर्ण महाराष्ट्रामध्ये कथा ही सगळीकडे होते, पण ही पहिली अशी कथा आहे जिथे 12 ज्योतिर्लिंग म्हणजे 12 ज्योतिर्लिंग स्थापित करून ती कथा सांगितली जाते. त्यामुळे हे खूप स्पेशल आहे. आणि हे जे ते ह्यांच्यासाठी ते म्हणतात की इस बार हम लोग ने छोटा सा किया है और अगली बार बहुत बड़ा वाला करेंगे. तो मला तर हेच खूप मोठं वाटतंय. तसं तिकडे एक दादा पण आहेत जे ओरिजिनल रुद्राक्ष, तुम्हाला ओरिजिनल रुद्राक्ष जर हवा असेल, एक मिनिट, शिवम भैया हे हरिद्वारवरून आलेले आहेत आणि त्यांच्याकडे ओरिजिनल रुद्राक्ष मिळेल तुम्हाला 1 मुखीपासून 14 मुखीपर्यंत. तुम्हाला मी ह्यांचा नंबर शेअर करीन. मी सुद्धा परचेस केलेत, आता गाडीमध्ये ठेवलेले आहे. तसंच पारस शिवलिंग, पारसवाला इथे पारा शिवलिंग सॉरी, तो भी म्हणजे जे पण आहे खरं ओरिजिनल. तुम्हाला मी ह्यांचा नंबर कोण देतो ते तुम्हाला ऑनलाईन भेज देंगे आम्हाला. ठीक आहे. बघू शकता तुम्ही माझ्या मागे किती चेअर्स आहेत. बापरे. आणि एकही चेअर रात्री खाली नसते, बाहेर माणसं उभी असतात. आणि पालघरचे श्रोते एवढे सिन्सिअर आहेत ना, ते एवढ्या सिन्सिअरली कथा ऐकताना. आणि सॉरी पुन्हा एकदा, मी आधी व्हिडिओ बनवायला पाहिजे होता की ज्यांना माहिती नव्हतं ते आले असते. तू ये नाही ते तर मला ठीक आहे. आणि मी तुम्हाला पण आता 12 ज्योतिर्लिंगाचं दर्शन करवतो व्हिडिओच्या मार्फत. पण आता तिथे रुद्र अभिषेक चालू आहेत आणि तिथे महाकाल जे बसवले आहेत, तर महाकालेश्वरच आहेत ना ते, ज्यांचा शृंगार चालू आहे. त्याच्यामुळे ती मध्ये जी पिंड आहे तर त्या पिंडीचा शृंगार चालू असल्यामुळे मी ते आता शूट नाही करू शकत. जेव्हा ते सगळं रेडी होईल तिथे रोज शृंगार केला जातो, तर ती जेव्हा होईल मी तुम्हाला तिकडून दाखवतो. आणि आता रुद्र अभिषेक चालू आहे, तर आम्ही तिकडे चालतो. आजचा पूर्ण ब्लॉग गौरवच बडबड करणार. हाय. वाव, मजा आली. म्हणजे आमचं एवढं नशीब ना की रुद्र अभिषेक आम्हाला भेटला आणि आरती महादेवांची आता ती आरती सुद्धा करायला आम्ही दोघं एकत्र केली. हा प्रसाद आहे. पण माझं एक बोलायचंच राहिलं. ओम नमः पार्वती पते हर 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 महादेव, काल हर, कष्ट हर, रोग हर, दारिद्र्य हर, हर हर महादेव. चला आता दुपारी एक प्रसाद आहे रुद्राभिषेक नंतर, तो प्रसाद घेतोय. चला तिथे जाऊया आता. तेच रात्री सुद्धा प्रसाद दिला जातो, तुम्हाला मी फुटेज दाखवतो. हे बघा. आणि सगळीकडे आता इकडे पुरुष आणि इथे महिला, चला वेगवेगळ्या घेऊया. हाय. आता मी इकडे आवाज येत असेल खूप, मे बी फॅनचा आहे ना त्याच्या. तर बघू शकता आजचा हा दुपारचा प्रसाद आहे. हे बघा, हे घेऊया. चला आता आम्ही एकाच ताटात खातो. ओके चला, तर आता आपण 12 ज्योतिर्लिंगाचं दर्शन करूया. तुम्हाला माझ्यातर्फे अशा प्रकारे व्हिडिओतून मी दाखवतो 12 ज्योतिर्लिंगाचं दर्शन. हो बघा किती सुंदर असं छान. हे बघा मी तुम्हाला दाखवते ना, 12चे 12 शिवलिंग आहेत. अशा प्रकारे सगळे ज्योतिर्लिंग आहेत. त्यानंतर इकडे गुरुदेव येतात आणि आम्ही ते बसलेलो असतो आणि सगळे कथेचा आनंद घेतात. हे तुम्ही बघू शकता, इथे किती सुंदर असे नंदी आहेत. अशाच प्रकारे तुम्ही बघू शकता की इकडे हे जे कळस दिसत आहेत, हे टोटल 108 कळस आहेत. बघू शकतात. कळस जो आहे त्या प्रत्येक कलशावर महादेवांचं एक वेगवेगळं नाव आहे. जसे की हे त्रिलोकी स्वामी नमो, जगतपिता, नागेश्वरी, शंभू, अशी सगळी 108 नावं आहेत आणि त्या 108 नावांचे कळस इथे स्थापन केलेले आहेत. किती सुंदर. अजूनपर्यंत तर माझं एकच ज्योतिर्लिंग झालेलं आहे, त्र्यंबकेश्वर. तिथे 3 ते 4 वेळा मी गेलेलो आहे. बाकी अजून भाग्य नाही आलं आहे की बघू कधी त्यांचा बुलावा येईल. तरी मला कमेंट करून तुम्ही सांगा की तुमचे कुठलं ज्योतिर्लिंग झालेलं आहे आणि कोणाकोणाचे 12चे 12 झालेत हे कमेंट करून नक्की सांगा. आणि शिव महापुराण कथेमुळे आम्हाला हे आमचं
सौभाग्य लाभले की आम्हाला 12 ज्योतिर्लिंगाचं एकत्र दर्शन मिळालं आहे इथे, तर खूप छान वाटतंय. ओके, तर आता रात्री तुम्हाला सकाळपासून दाखवलं, आता आम्ही आलो आहेत आणि आता कथा चालू झाली आहे, पण मला ब्लॉग कव्हर करायचं आहे, तर आलो आहेत. चला जाऊया, तुम्हाला मी सगळं दाखवतो. चला या. बघ मी ते व्हिडिओ फक्त तिकडे, मग तिची मम्मी अशी बघते की काय झालं. ओके, तर आम्ही इथे आलेले आहेत आणि कथा चालू झालेली आहे. तर तुम्ही बघू शकता इथे जेंट्ससाठी आहे आणि इथे लेडीजसाठी आहे. खूप मस्त वाटतंय की इतके सारे शिवभक्त पालघरमध्ये आहेत. आणि म्हणजे एकच इच्छा आहे की जसं जय श्रीरामचे नारे लागतात तसे हर हर महादेवचे पण लागावे. माझी खूप इच्छा होते की तिथे जाऊन मी बसू आणि कथा ऐकू, पण आम्हाला ब्लॉग कव्हर करायचा आहे ना, म्हणून चेअर्स फक्त बाकी आहेत. थोड्या वेळाने पूर्ण फुल होतील आणि इथे पण माणसं येतील पूर्ण. टोटल 2,500 चेअर्स तुम्ही आहेत. बघू शकता की चेअर आहेत, पण थोड्या वेळाने चेअर पण भरल्यानंतर पण इथे माणसांची लाईन असते. हा, उभे राहतात. उभे राहून आणि आमची खूप इच्छा आहे तिथे जाऊन बसायचं, पण ब्लॉग कव्हर करायचा आहे. तो आज आम्ही तसंच बोलता बोलता ऐकतोय आणि हे असं आहे. ज्यांना चेअर न भेटत ते उभे राहून कंटिन्यू संपेपर्यंत, आरती संपेपर्यंत उभं राहून कंटिन्यू सगळं ऐकत असतात. तर खूप मस्त वाटतं मला. ही बघा गिवा इथे उभी आहे. बघा माणसं किती सगळे उभे आहेत, कारण की आता सीट संपलेले आहेत, तर त्यांना उभं राहून बघायला लागते. आता हे पूर्ण भरेल थोड्या वेळाने. बघू शकता तुम्ही किती गर्दी झाली आणि सगळे बाहेरपर्यंत उभे आहेत, त्यांना सीट नाही मिळाली, पण ते हाय करतोय. गौरव काय करतोय? हाय गौरव, अरे गौरव, एक छोटा गौरव. करा. गुंडू कुठे चाललंय तू? आपण मंदिरात आलोय. अरे वा. व्हेरी गुड. स्पर्श काय करतोय? स्पर्शवर हातचा बसून जेवतोय. हर हर बोल बोल, कसं वाटतंय? छान वाटतं. आणि ते लहान बेबी होता म्हणून त्याला बोलले एवढ्या गर्दीतून पटकन कसे आले. बाबू होता म्हणून त्याला सोडलं लवकर. हे बघा इकडे स्पर्श बसलाय, मम्मी पप्पा. आणि स्पर्श फक्त फुकी नाही खातोय, मला तुला भात नको आहे बघ. चला आता गिव्या काहीतरी बोलताय, बोला. आजच्या एकच मला थोडं बेकार वाटते की शेवटचा दिवस आहे, आणि सेकंड म्हणजे फर्स्ट म्हणजे की मला आजच्या ब्लॉगच्या चक्करमुळे कथा नीट एन्जॉय करायला नाही मिळाली आहे. हॅलो, हर हर महादेव. म्हणजे मला खूप छान वाटतंय की आज स्पर्श पण आलाय. आणि तो असं नाही की मला वाटलेलं की तो मस्ती करायला पण एका जागी मस्त छान बसून, पण आता त्याला थोडी झोप आली ना म्हणून तो हे करत होता नाटक. पण आता त्याची झोप उडाली आहे, ती बघा, ते बघा त्याची झोप उडाली आहे. ठीक आहे ठीक आहे, बोला बोला. स्पर्श आणि युव्याची काय मस्ती चालू आहे. स्पर्श बघा काय करतोय, म्हणून त्याला इकडे आणत होते. ओय स्पर्श, हे बघ इकडेच उभा राहायचा, तिकडे जायचं नाही. ते बघ हरवशील ना, मम्मा दाडा नाही भेटणार. बघ किती रश आहे, कुठे शोधणार मम्मा दाडाला? कोणतरी घेऊन गेलं तर तुला? कोण घेऊन गेला तर काय करशील? आजी बाबा पण नाही दिसतंय. पुढचं वाक्य बघतो करतो नीट. पण तसं तर CCTV लावलेले आहेत, टेन्शन नाहीये तुला. तरी पण मी त्याला सांगते स्पर्श, मग तो ऐकतो. तू असं बोलेल ना तो बरोबर ऐकेल आणि मला सांगेल मग की काय नाही होणार, CCTV लावलेला आहे. बघू शकता आता किती पब्लिक आहे, म्हणजे रोज 3,500-4 हजार पब्लिक. ॲक्च्युली सिटिंग अरेंजमेंट आहे ती 2-2.5 हजाराची आहे, पण अजून पण लोक येतात. आणि आजचा 9वा दिवस आहे. आणि काय झालं तुला? आता तुझे बाबा येतात, हात धुवायला गेलेत. असं नको ना करू, ए हरवशील तू गुंडू. अगं बोल बोल, हे चालू आहे का, ब्लॉग चालू आहे, बोल बोल.
अरे बोल काहीतरी, तू पण बोल. अरे बोल काहीतरी बोल. मीच करते ना, आज तुला एक दिवस बोलायला लागला तर तू बेड चालू आता केलं. माझ्याकडे वेळ नसतो म्हणून पण आज आहे. तर बोल. आता मी बोललो भरपूर, आता तू बोल. मला असं खूप बेकार वाटते की आज लास्टचा दिवस आहे कथेचा आणि हे 9 दिवस कसे गेले समजलंच नाही ऍक्च्युली. आणि हा एक प्रकारे आमचा एक सण होता आहे, सुंदर वाटलं. खरंच कळलं नाही की कसे गेले 9 दिवस. तसं तर उद्या होम आहे, पण आता हे सगळं संपलेलं आहे. खूप मिस करणार आहे सगळे क्षण खूप जास्त. पण ओके, डोंट वरी गिव्या. जरी हा आता हे संपणार आहे, ही कथा संपते आणि यावर्षी पण नेक्स्ट इयर किंवा लवकरच शिवशक्ती सेवा फाउंडेशन ह्यांनी मला सांगितलं की ह्याच्यानंतर पण ते एक मोठा इव्हेंट करणार आहेत, सेम शिवपुराणांचा, पण ह्यापेक्षा जवळजवळ 5 पट मोठा असेल. म्हणजे हा त्यांच्यासाठी छोटा आहे. तसं हा पण इतकं सुंदर त्याने अरेंजमेंट केलंय ना. हा छोटा नाहीये, बघायला गेलं तर खूप मोठा आहे. इकडे कमीत कमी मी तुम्हाला म्हटलं की 2,500 माणसं असतात जे कथेसाठी बसतात, बाकीचे उभे राहतात. टोटल 3 ते 3,500 3 ते 3,500 अप्रॉक्स येतात. आणि तेवढ्यांना मॅनेज करणं किती कठीण आहे. आपल्या घरी एक छोटीशी बर्थडे पार्टी असेल ना, तर ती मॅनेज करताना घुटणे टेक देता आदमी. सोचो इतने आदमी होतो. आपल्या घरी जर लग्न असेल मग तर वाटच लागते, आणि इतक्या लोकांना मॅनेज करून ह्या फंक्शनला छोटासाही गालबोट लागला नाही, टचवूड. तर सॅल्यूट आहे शिवशक्ती सेवा फाउंडेशनला आणि त्यांच्या टीमला. खूप मस्त वाटलं आणि मी मिस करतो. लवकरच पुन्हा कधी होईल माहीत नाही आहे. आणि ते जाऊन दे की म्हणजे इतके सारे लोक आहेत, अनलिमिटेड भंडारा ठेवला आहे, त्यांचं सगळं बघणं की म्हणजे जेवण संपणं, परत जेवण रिपीट बनवणार. म्हणजे खरंच सॅल्यूट आहे की जे पण कुक आहेत त्यांच्यासाठी पण, की जे सगळ्यांसाठी. आणि सगळ्यात मेन म्हणजे मी पालघरच्या जनतेला, पालघरच्या श्रोतांना आणि पालघरच्या पब्लिकला मी सॅल्यूट करतो, कारण की त्यांच्यामुळे हा इव्हेंट सक्सेस झाला आहे मला वाटतं. कारण की एकदम शांतपणे आणि बोलतात ना सुसंस्कारी पालघरची पब्लिक. आणि परत एकदा माझ्याकडून शिवशक्ती सेवा फाउंडेशन एवढ्या मोठ्या इव्हेंटमध्ये तुम्हाला मी अजून इव्हेंट इतका छान सक्सेस झालेला आहे. खूप मॅनेजमेंट ना यांची खूप छान आहे. चला आता माझा हात दुखतोय, आता आपण आणि ऐक ना, चल मी आणते जा शूज आणते देते. चला आता आपण आज शेवटची आता आरती शिवपुराणाची, तुला मी आता अटेंड करतोय कारण ती मिस करायची नाही आहे. सो आम्ही आरतीला चाललोय. बोल बोल. माझी दीदी, माझी गुंडू आहे ना, त्या आजी बाबांकडे झोपायचं. काल पण तू आज आजी बाबांकडे झोपायचं, ठीक आहे ना. तुला यायचं नव्हतं ना काल, तुला मी बोललो होतो ना, प्रॉमिस केलेलं ना मी तुला उद्या पाठवीन. आज जा. हा ठीक आहे ठीक आहे. माझी इच्छा होती ना. ठीक आहे ठीक आहे. बाय बाय. बाय. गुड नाईट करा. लव यू. गुड नाईट. लव यू. गुड नाईट. हाँ त्याला आता जायचं आजी बरोबर. बाय बाय. सब्सक्राइब कर. ये तो मेरा भी दोस्त है भाई, है ना. मैं इसके दोस्त को लेता हूँ. ओके ओके. हर हर महादेव. हर हर महादेव. हर हर. आणि सॅल्यूट आहे ह्यांना अशा लोकांना सगळ्यांना की त्यांनी खूप छान अशी मॅनेजमेंट केलेली आहे, खूप मेहनत घेतलेली आहे. तुला आता बोलायचं का? बघा ही जशी चिडते माझ्यावर. मग अशी आता मी हर हर महादेव केलं तिकडे, ती म्हणते की तू मला काय नाही बोलून दिलं. मी त्र्यंबकेश्वरला बोलत होती, मला बोलली तर अजिबात नाही. आणि ह्याचं कसं माहिती का, थोडा ब्लॉग मध्ये गॅप होता आणि एकदा हा स्टार्ट केला ना की मी थांबतच नाही. मग कोणाला नाही बोलायचं चान्स. ओके चला आता आपण जाऊया आरतीला. आणि मी तुम्हाला सुंदर आरती मी ऐकवते शिव महापुराणाची. मे बी मी रेकॉर्ड नाही करू शकत, मला नाही वाटत, पण तुम्ही ती सर्च करा ज्यांना ऐकायची आहे. शिव महापुराण की आरती. चला. तिथे दादाचं दुकान बघू शकता तुम्ही. तर मी तुम्हाला सांगितलं होतं रुद्राक्षाबद्दल, इकडे आहे ना जवळ, तर त्यांच्याकडे 1 पासून 14 मुगी सगळी ओरिजिनल रुद्राक्ष मिळतात. आणि त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर बघा आता स्क्रीनवर दिसतो, मी तुम्हाला दिलेला आहे. त्यानंतर मी कॉन्टॅक्ट केला तर ते तुम्हाला घरी ऑनलाईन डिलिव्हर करतील ऑल इंडिया. तर त्यांच्याकडे भरपूर काय आहे, पण मला खास करून रुद्राक्षाबद्दल बोलायचं होतं. 1 मुखीपासून 14 मुखीपर्यंत. तुम्हाला जो हवा असेल तो त्यांना कॉल करा. तर शिवम दादा आहेत, तुम्हाला नक्की हेल्प करतील. ओके. इस पंडाल को साफ सफाई से लेके और इसको सजाने तक का जो काम किया है, और मैं चाहता हूँ सबका आपके सामने परिचय भी होना चाहिए और उनका सम्मान भी होना चाहिए. इसलिए सबसे पहले मैं उन लोगों को बुलाऊंगा जो इस पंडाल की साफ सफाई करते हैं. पालघर में प्रथम बार इतना बड़ा भव्य सुंदर कार्यक्रम हुआ है. जीजू, हम पूरे पालघर वासी आपके साथ हैं और हमेशा रहेंगे.
और आप बुलाते रहिए, हम आते रहे, आने में हमको सबको बड़ी मजा आती है। खूब खूब धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। और एक गाड़ी की चाबी भी है। तर आता बघू शकता, आपण दुपारी दाखवलं होतं तेव्हा तर हे फ्रूट्स नव्हते. आत्ता मी सगळी कथा संपल्यानंतर आले, तर तुम्ही पुन्हा एकदा दर्शन करू शकता. किती सुंदर फ्रूट्सनी आम्ही तिकडे महाराज आहेत म्हणून जास्त मी बोलत नाही आहेत. आणि हे बघा, मी पुन्हा एकदा दर्शन करा. हे बघा, मी तुम्हाला सांगतो आता इथून फटाफटवाला. हे घृणेश्वर, हे केदारनाथ, त्र्यंबकेश्वर, विश्वनाथ आणि त्यानंतर नागेश्वर, रामेश्वर, महाकालेश्वर. आणि हे बघा किती सुंदर शृंगार केला आहे. आणि नंतर भीमाशंकर, बैजनाथ आणि नंतर ओंकारेश्वर, मल्लिकार्जुन आणि सोमनाथ. दॅट्स इट. हे पूर्ण 12 ज्योतिर्लिंग इथे स्थापित करून, पूजन करून, जागृत करून आणि इथे हे गुरुदेव कथा सांगत होते. आतापर्यंत आज शेवटचा दिवस संपलेला आहे. मी हळूहळू बोलतोय. हे नंदी ओके, त्याला एकदम भरून आलाय बोलता बोलता ना. नाही, हळू बोलतोय कारण की आवाज सगळं गेला. चला. अच्छा, हेलो गाइस, हेलो, आपके चैनल का क्या नाम है बताइए तो बताऊं। दिव्या गौरव, मैंने क्या दिया गौरव करके इनका चैनल का नाम है दिव्या गौरव करके। इनके चैनल को सब्सक्राइब करिए, इनके वीडियो को लाइक कमेंट शेअर करिए। थँक यू सो मच. थँक यू सो मच. यमा पंडित जी है. मी आम्हाला पाहिलं होतं यूट्यूबवर, मला दाखव ना. पण त्यांना आमचं नाव नव्हतं माहिती, तर ते विचारत होते. मग आता त्यांना सबस्क्राईब करून दिलं. कुठेतरी बघितलंय पण त्यांना आठवत नव्हतं की कुठे बघितलंय असं. तर आम्ही रोज कथामध्ये त्यांना भेटत होतो, तर तेच. थैंक यू सो मच कि कल आपने मुझे और मेरी सौभाग्यवती को आरती का भाग्य आपकी वजह से मुझे प्राप्त हुआ. ऐसा नहीं बेटा, भाग्य हम भगवान हमको खाली एक जरिया बनाते हैं. आपके नसीब में होगा. और बहुत ज़्यादा अच्छा लगा मुझे. नहीं, हमको भी अच्छा लगा. आप दोनों को देखिए. थैंक यू सो मच. मेरा बेटा और बेटी किया है. थँक यू आंटी. थैंक यू. जोगेश दादा गिव्याला प्रसाद देत आहेत. ओके, थँक्यू सो मच. 12 ज्योतिर्लिंगाचा प्रसाद. हर हर महादेव. ही बघा गिव्या. आज माझी फेवरेट आहे. ब्लॉग तसं आम्ही काल एंड केलेला, पण आज करूया आपण. हा तो प्रकार. आज माझी फेवरेट पण आहे आणि गौरवचा आता पण आहे. आणि आता गिव्याच्या फेवरेट छोले आणि माझं फेवरेट पनीर मला पण फेवरेट आहे, पण पालक पनीर गौरवचं फेवरेट आहे. पालक त्याच्यामध्ये. चलो ठीक आहे, खाऊ अभी. ब्लॉग एंड करूया. ओके, तर हाच होता आजचा ब्लॉग. आता खूप मिस करणार आहे मी शिव महापुराण कथेला आणि खूप सुंदर वाटत होतं. पण ठीक आहे, आता पुढच्या वर्षीचा वेट करूया. चला मग, बाय बाय. बाय बाय. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. लवकरच गिव्या छान छान ब्लॉग घेऊन येते, तुम्ही बघा. मी पण येत राहीन त्याच्यामध्ये जर मी आला तर. ओके. आणि मी सात्विक रेसिपी. आणि आता गिव्या काय स्पर्श आता घरी जायचा, सुट्टी लागली स्कूलला, तर आता ती रेग्युलर ब्लॉग्स करणार आहे. चला बाबा, तर भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. स्पर्श घरी आहे तर उलट वाट लागणार आहे माझी. स्पर्श स्कूलला गेला तर मग ब्लॉग करायला काय नाही वाटणार, पण तो घरी आहे म्हणजे पूर्ण माणूस. तुम्हाला माहित असेल, लहान मुलगा आहे म्हणजे पूर्ण इकडून तिकडे. आणि तो आता इतका मोठा झाला ना, तो सगळं इकडून तिकडे असं पसारा करून टाकतो ना, पूर्ण टाइम नाही का फेकाफेक. चला आता ब्लॉग एंड करतो. धन्यवाद शिव शक्ति सेवा फाउंडेशन पालघर. आपका बहुमूल्य समय देने के लिए धन्यवाद. अरे हर हर गंगे, हर हर महादेव.